एक शास्त्र भाग आपण वाचू आणि मग आपल्या वचनाकरता आपण कलसीकराचे पत्र त्याचा दुसरा अध्याय 4 ते 7 वचन मी तुमच्याकरता वाच. कलसीकराचे पत्र दुसरा अध्याय 4 ते 7. Colossians chapter 2 verse 4 to 7. लागवी भाषणाने कोणी तुम्हास भुलवू नये म्हणून हे सांगतो, कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुम्हाजवळ आहे, आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करीत आहे. तर ख्रिस्त येशू जो प्रभू, याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हास शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. देवा पातळ वचन सगळ्यांकरता आशीर्वादाचे होत. या पत्रातून पौलाने ख्रिस्ताचं वैशिष्ट्य मंडळीला कळवलेलं आहे. कलसीकराचं पत्र अतिशय सुंदर पत्र आहे आणि पत्राचं वैशिष्ट्य म्हणजे पौल कधीच कलसी येथील विश्वासणाऱ्यांना भेटला नाही, परंतु तो सुरुवातीच्या वचनांमध्ये असं लिहितो की तुमच्या विश्वासाविषयीची वार्ता मला कळाली आणि त्या बातमीने पौलाचं मन आनंदित झालं, आणि म्हणून काही बोध त्यांच्या आत्मिक उन्नती करता करावा हे पौलाला बरं वाटलं, आणि म्हणून पौल या पत्रातून काही बोध त्यांना करत आहे. कलेसे मंडळी ज्या ठिकाणी होती त्याच्या आजूबाजूचा परिसर अतिशय भ्रष्ट होता, नैतिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि सर्व प्रकारे भौतिकदृष्ट्या. सामाजिक जीवन अतिशय अव्यवस्थित होते. कलसेच्या बाजूला जे लोक होते ते प्रभू येशू ख्रिस्ताला देव न मानणारे लोक. त्यांच्यावरती पाश्चात्य विचारवंतांचा खूप मोठा प्रभाव होता, आणि म्हणून एक अतिशय गढूळ वातावरणामध्ये कलेसे मंडळीतील विश्वासणारे वावरत होते, राहत होते आणि अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड देत होते. ते बाजूचे लोक किंवा बाजूचे विचारवंत त्यांना हे सांगत होते की या जगामध्ये जीवन जगण्याकरता केवळ प्रभू येशू ख्रिस्त पुरेसा नाही, तर तुम्हाला इतर गोष्टींची देखील दखल घेणं गरजेचं आहे. जसं आजच्या जगामध्ये लोक सांगतात की केवळ प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकरता आजच्या जगामध्ये जगण्याकरता पुरेसा नाही, तुम्हाला इतर गोष्टींची देखील गोष्टींचा देखील विचार करणं आवश्यक आहे. परंतु पौल या पत्रातून हे विचार ज्यावेळेस पौलाला कळाले, आणि म्हणून मंडळीतील विश्वासणाऱ्यांचं लक्ष केवळ ख्रिस्तावरती केंद्रित व्हावं याकरता पौल हे पत्र लिहित आहे. संपूर्ण पत्रामधून पौलाने ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व मंडळी समोर ठेवलेलं आहे. ही सगळ्यात अतिशय उत्तम गोष्ट तुमच्या आणि मायाकरता आहे. नवीन विश्वासात आलेल्या लोकांकरता हे जर पत्र आम्ही वाचायला दिलं, छोटं पत्र आहे, तर अधिक प्रेम त्यांचं या प्रभू येशू ख्रिस्तावरती बसू शकतं. इतकं श्रेष्ठत्व पौलाने ह्या पत्रातून ख्रिस्ताचं आमच्या समोर ठेवलेलं आहे. या पत्राच्या केंद्रस्थानी प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर 1 ते 4 अध्यायात आम्ही वाचण्याचा प्रयत्न केला किंवा वाचलं, तर संपूर्ण पत्रामध्ये आम्ही ख्रिस्तामधील गोष्टी वाचतो. पौल लिहितो की आमची संपन्नता ही ख्रिस्ताबरोबरील नात्यावरती अवलंबून आहे. जितकं आमचं नातं ख्रिस्ताबरोबर दृढ, तितकं आमचं आध्यात्मिक जीवन दृढ. आज सगळेच आम्ही जगामध्ये ज्या राहतो त्या जगामध्ये आम्ही सगळे लोक नाते जपण्याचा प्रयत्न करतो, कारण आमचं जीवन सुकर व्हावं. आम्ही ऑफिसमध्ये काम करतो त्या ठिकाणी आम्ही कलिग्स लोकांशी नातं मेंटेन करतो. ज्या कॉलनीत राहतो तेथील शेजाऱ्यांशी आम्ही नातं दृढ करतो. आमच्या नातेवाईकांबरोबर आम्ही आमचं नातं जितकं होईल तितकं नीट करतो. मंडळीमध्ये एकमेकांशी नाते आम्ही नीट ठेवतो. त्याचा उद्देश हाच असतो की आमचं जे जीवन आहे, व्यवहारिक असेल, कौटुंबिक असेल, ते सुकर व्हावं. पण तोच मुद्दा या पत्रातून आमच्या समोर ठेवतो की जितकं विश्वासणाऱ्यांचं नातं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर दृढ होत जाईल, तितकं ते अधिक आत्मिक दृष्ट्या संपन्न होत जात. पौल या ठिकाणी अनेक गोष्टी सांगतो. मी थोड्या 2-3 गोष्टी सांगतो आणि मग आपल्या मूळ मुद्द्याकडे येतो. पौल सांगतो की ख्रिस्तामध्ये रहस्य आहे. पौल सांगतो ख्रिस्तामध्ये निधी आहे, ख्रिस्तामध्येच पूर्णता आहे, ख्रिस्तामध्ये सामर्थ्य आहे, ख्रिस्तामध्ये कर्तव्य आहे. अशा अनेक गोष्टी ख्रिस्तामधल्या तो या 1 ते 4 अध्यायामध्ये आमच्या समोर ठेवतो. जो शास्त्रभाग आम्ही वाचला
त्या शास्त्र भागामध्ये 3 गोष्टी मंडळीच्या मध्ये असणाऱ्या गोष्टींना तो आमच्या समोर ठेवतो आणि पौलाची अपेक्षा आहे की या 3 गोष्टींमध्ये मंडळी अधिक वाढावी, विश्वासणारे अधिक वाढावे. ज्यावेळेस पौल पत्र लिहितो, कुठली मंडळी असेल, इफिस असेल, फिलिपे असेल, करंत मंडळी असेल, त्या सगळ्या पत्रांमध्ये पौलाने ख्रिस्ताला केंद्रस्थानी ठेवलेला हा एक चांगला मुद्दा पौलाच्या पत्रातून आमच्या समोर येतो की आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणाला केंद्रस्थानी ठेवावं. अनेक विश्वासणाऱ्यांचं केंद्रस्थान केवळ रविवारी प्रभू येशू ख्रिस्त असतो, इतर दिवशी इतर गोष्टी असतात. पण पौल ज्यावेळेस कोणाही मंडळीला पत्र लिहितो त्यातून केंद्रस्थान आम्हाला ख्रिस्त दिसून येतो. इफिस मंडळीला पौल ज्यावेळेस पत्र लिहितो त्यावेळेस ख्रिस्ताच्या देहाविषयी तो लिहितो. फिलिपे मंडळीला पत्र लिहिताना तो ख्रिस्तामधील आनंदाविषयी लिहितो. अनेक आनंदाचे प्रकार फिलिपेच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. परंतु ज्यावेळेस तो कलोसे मंडळीला पत्र लिहितो त्यावेळेस तो ख्रिस्ताच्या मस्तकाविषयी पत्र लिहितो. ख्रिस्ताचं मस्तकत्व, ख्रिस्ताचं वैशिष्ट्य, ख्रिस्ताचं सामर्थ्य या पत्रातून आमच्या समोर ठेवतो. जो शास्त्रभाग आम्ही वाचला 4 ते 7 वचनांमध्ये त्याचं शीर्षकच दिलेलं आहे की ख्रिस्ताशी संयुक्त होणे, ख्रिस्ताशी एकरूप होणे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा लाभ तुम्हाला आणि मला आहे. 5व्या वचनामध्ये पौल एक महत्वाचं वैशिष्ट्य मंडळीचं सांगतो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वाढलेली ही मंडळी आहे. नक्कीच त्यांच्या जीवनात काही गोष्टी पौलाला दिसलेल्या आहेत चांगल्या आणि त्याची अपेक्षा आहे की या गोष्टीमध्ये तुम्ही अधिक दृढमूल होत जावे किंवा अधिक सक्षम होत जावे. 5व्या वचनामध्ये तो लिहितो की ते व्यवस्थित होते. म्हणजे तुमचा व्यवस्थितपणा पाहून पौल त्या ठिकाणी लिहितो. त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्यवस्थितपणाची किंवा शिस्तबद्ध आध्यात्मिक जीवनाची पौल प्रशंसा करतो. ख्रिस्ताबरोबरील दृढ नात्याचा सगळ्यात महत्वाचा परिणाम विश्वासणाऱ्यांच्या जीवनात निर्माण होतो तो म्हणजे त्यांच्या जीवनात एक आध्यात्मिक शिस्त निर्माण. पवित्र आत्मा शिस्तीचा आत्मा, तो देवाच्या वचनांच्या द्वारा आमच्या आत्मिक जीवनाला शिस्तबद्ध करतो. ज्यावेळेस आम्हाला बेशिस्त विश्वासणारे दिसतात ती एक न पटणारी संकल्पना. जर आम्ही एखाद्याला विश्वासणारा म्हणतो आणि जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तो अधिक वाढत आहे गेले अनेक वर्ष, मग नक्कीच त्याच्या जीवनामध्ये शिस्तीचे काही पैलू आम्हाला दिसणं आवश्यक आहे. पौल या ठिकाणी या मंडळीच्या शिस्तबद्ध आत्मिक जीवनाची प्रशंसा करतो. कलोसे मंडळीतील विश्वासणारे बेशिस्त नव्हते. त्यांच्या जीवनातील सर्व अंगांमध्ये शिस्त दिसून येत होती. परंतु बेशिस्तपणा हा आजच्या समाजाचा, आजच्या मंडळीचा गुणधर्म बनलेला आहे. बेशिस्तपणा म्हणजे काय? मंडळीमध्ये खुर्चीवरती कसंही बसणे नाही, त्याच्याविषयी पौल किंवा मी त्याच्याविषयी बोलत. बेशिस्तपणा याचा अर्थ हाच आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या वचनांमध्ये जी व्यवस्था आमच्या आध्यात्मिक जीवनाला दिलेली आहे, आमच्या कौटुंबिक जीवनाला दिलेली आहे, आमच्या व्यावहारिक जीवनाला दिलेली आहे, आमच्या नैतिक जीवनाला दिलेली आहे, त्याची चौकट ज्यावेळेस आम्ही मोडतो, विश्वासणारे म्हणून, मंडळीचे पुढारी म्हणून आणि कुटुंबातील सदस्य म्हणून, त्यावेळेस तो बेशिस्तपणा होतो. नक्कीच हा बेशिस्तपणा लवकर जगाच्या दृष्टीस येत नाही. मी खुर्चीवरती कसाही बसेन, पायावर पाय टाकून, मंडळीतील लोकांच्या दृष्टीस येणारा ते बेशिस्तपणा. परंतु मी माझ्या कुटुंबामध्ये जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सिद्धांतांना तोडत असेल खासगी जीवनात, मी माझ्या मंडळीत जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नियमांना मोडत असेल, तर ही जी बेशिस्त आहे ही बेशिस्ती लोकांना लवकर दिसून येणार. आणि त्यामुळे पवित्र आत्मा जर आज आमच्याशी बोलत असेल की आमचं जीवन, आमच्या जीवनातील पैलू आम्ही पारखून पाहावेत, तर नक्कीच आमच्या जीवनातील काही पैलूंना बेशिस्तीचा गंज लागलेला आम्हाला पाहायला मिळतो. बघा, कलोसे मंडळीतील विश्वासणाऱ्यांना पौल त्यांची प्रशंसा करतो की तुमच्यामध्ये शिस्तीचा, व्यवस्थितपणाचा गुणधर्म मला दिसला. आम्हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये 4 महत्वाचे पैलू आहेत. पहिला पैलू आहे कौटुंबिक जीवन. आमचं कौटुंबिक जीवन व्यवस्थित असणं आवश्यक आहे. म्हणजेच कुटुंबातील सर्व सदस्य, आई वडील, पती पत्नी, मुलं, या प्रत्येकाने देवाच्या वचनानुसार आम्हाला दिलेली जबाबदारी पूर्ण करत राहणं आवश्यक आहे. आजही ही शिस्तबद्धता अनेक ख्रिस्ती कुटुंबामध्ये दिसत नाही. त्यावेळेस ती अव्यवस्थितपणा होतो. नंतर आमच्या व्यावहारिक जीवनाविषयी प्रभू खूप गंभीर आहे किंवा खूप संवेदनशील आहे. ज्यावेळेस आम्ही व्यवहार करतो, आमचे जास्तीत जास्त व्यवहार जगातील अविश्वासणाऱ्यांशी होतात. असं असलं तरी प्रभूची अपेक्षा आहे की विश्वासणारे म्हणून
तुम्ही तुमचे व्यवहार पारदर्शक व व्यवस्थित ठेवा. आमच्या व्यवहारांमध्ये आक्षेपार्ह गोष्टी असतो, म्हणजे जरी जगातला मनुष्य समोर आहे, त्याच्याबरोबर व्यवहार करताना नैतिक अनैतिकचं बंधन जरी नसलं तरी मी एक प्रभूचा दास आहे किंवा मी एक प्रभूचं मूल आहे याची जाणीव मला व्यवहार करताना असणं आवश्यक आहे. त्याला जरी बंधन नसलं तरी मला ते बंधन आहे, आणि हे जाणीव ठेवून विश्वासणारा किंवा अविश्वासणारा यांच्याबरोबर आमचे व्यवहार अतिशय पारदर्शक आणि व्यवस्थित असणं आवश्यक आहे. आक्षेप घेता येऊ नये असे आमचे व्यवहार आम्ही ठेवणे आवश्यक आहे. तिसरा पैलू आमच्या आर्थिक जीवनाचा. अनेक विश्वासणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार नीट न केल्याने नातेसंबंधामध्ये समस्या निर्माण झालेल्या, त्यामुळे अनेकांची साक्ष डागाळलेली आहे. जिथे आमचे आर्थिक व्यवहार डागाळले जातात तो अव्यवस्थितपणा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानामधून आणि प्रेषितांनी नंतर त्यांच्या पत्रांमधून आर्थिक बाबींवरती किती दक्ष आम्ही असावं याविषयी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून आमचा व्यवस्थितपणा आर्थिक बाबतीत देखील अपेक्षित आहे, ही प्रभूची अपेक्षा. नैतिक जीवन, चौथा मुद्दा. कलेसे मंडळी विश्वासणारे ज्या समाजात राहत होते त्या समाजामध्ये अनेक अनैतिक गोष्टी राजरोसपणे चालत होत्या. त्याचा प्रभाव विश्वासणाऱ्यांवरती पडू नये याची काळजी पौल या पत्रातून घेताना दिसतो. विश्वासणारे अनेक प्रकारे या समस्यांना तोंड देत होते. खूप मोठा प्रभाव, खूप मोठा दबाव सामाजिक त्यांच्यावरती, आणि म्हणून त्यांचं नैतिक जीवन त्यांनी अद्यापपर्यंत जतन केलेलं आहे. हा आनंद पौलाला आहे. आणि म्हणून पौल म्हणतो की तुमचा व्यवस्थितपणा पाहून मी आनंदित झालेलो आहे. पहिली गोष्ट प्रियानो, ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताशी संयुक्त होतो, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आमचं नातं दृढ होतं, पवित्र आत्मा त्याच्या वचनांच्या द्वारा आमच्या आध्यात्मिक जीवनाला आणि आमच्या कुटुंबातील जीवनाला, म्हणजे सर्व जीवनातील सगळ्याच अंगांना शिस्तबद्ध करतो, बेशिस्तपणा काढून टाकतो. आम्ही आमचं जीवन परखणं आवश्यक आहे. अशी कोणती अंग आमची आहेत की ज्याच्यामध्ये अद्याप ख्रिस्ताची शिस्त सामावलेली नाही. दुसरा मुद्दा तो 5व्या वचनात त्याच्या दुसऱ्या भागामध्ये तो सांगतो की तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून मला आनंद होता. विश्वासणारे स्टेबल होते, विश्वासणारे विश्वासामध्ये स्थिर होते. स्थिरता आजच्या जीवनशैलीतील महत्वाची गरज आहे. आम्ही प्रत्येक जण विविध गोष्टींमध्ये स्थिरता पाहत असतो, स्थैर्य पाहत असतो. आम्हाला विवाहामध्ये स्थैर्य हवं आहे, आम्हाला व्यवसायात स्थैर्य हवं आहे, आम्हाला नोकरीत स्थैर्य हवं आहे. अस्थिरता आम्हाला कष्टी व विचलित करते, आम्हाला दुःखी करते. विश्वासणाऱ्यांना स्थिर करणे ही प्रभूची महत्वाची सेवा असलेली आम्ही पाहतो. प्रभू आज त्याच्या वचनांच्या द्वारा, विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेच्या द्वारा विश्वासणाऱ्यांना जीवनात स्थिर करतो. आज दोन माध्यम आहेत प्रभूकडे, बरीच माध्यम आहेत, प्रामुख्याने तो वचनांच्या द्वारा आम्हाला स्थिर करतो विश्वासामध्ये अनेक प्रकारच्या कठीण प्रसंगामध्ये जात असताना. दुसरी गोष्ट, मंडळीतील विश्वासणाऱ्यांच्या एकमेकांच्या सहभागितेच्या द्वारा तो आम्हाला स्थिर करत होतो. पुनरुत्थानानंतर प्रभूची सगळ्यात मोठी धावपळ ही होती की विश्वासणाऱ्यांना स्थिर करावं. आम्ही पाहतो की पुनरुत्थानाच्या नंतर लगेच काही काळामध्ये, क्षणामध्ये प्रभू अमाऊसच्या मार्गावरती चालताना दिसतो. त्याची पावले वेगाने ते शिष्यांचा शोध घेत होती. लूक 24व्या अध्यायामध्ये आम्हाला तो पहा. निराश होऊन चाललेले शिष्य आहेत, त्यांना पुन्हा स्थिर करणं ही सगळ्यात मोठी कळकळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंतःकरणाची पाहायला मिळते. अंतःकरणात तो स्थिर करतो. हे शिष्य लगेच त्याच रात्री यरुशलेमेस आनंदाने पुन्हा येताना दिसतात. कबरेजवळ निराश, आशाहीन असलेली मरिया रडत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तिची भेट घेतो, तिला जबाबदारी देतो. निराश मरियेला स्थिर करताना आम्ही घरामध्ये दरवाजे बंद, खिडक्या बंद करून शिष्य बसलेले आहेत. त्या बंद घरामध्ये प्रभू त्या शिष्यांना दर्शन देतो, त्यांच्याबरोबर संवाद करतो, त्यांना स्थिर करतो. प्रभू येशू ख्रिस्ताची सगळ्यात महत्वाची मिनिस्ट्री आम्ही पाहतो पुनरुत्थानानंतर. विश्वासणाऱ्यांना तो स्थैर्य देत फिरला. या ठिकाणी विश्वासणारे स्थिर आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. बाजूला नैतिक भ्रष्ट आहे, अनेक व्यवहार भ्रष्ट आहेत, अशामध्ये विश्वासणारे
कलेसे मंडळीतील विश्वासणारे जे काही त्यांना प्रेषितांनी शिकवलेलं आहे त्या विचारांना, त्या सिद्धांतांना धरून स्थिर आहे. आपलं जीवन भ्रष्ट त्यांनी होऊ दिलं नाही. ही सगळी महत्वाची गोष्ट आमच्या करता आहे. आज मोठं आव्हान आहे मंडळी पुढे, की विश्वासणारे येणाऱ्या कालखंडामध्ये कसे स्थिर राहतात, येणारं जनरेशन, येणारी पिढी कशा प्रकारे या वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्टतेला तोंड देईल, की हात मिळवणी करेल जगाच्या विचारांशी. मंडळीत राहून जगातील विचारांना आपल्या जीवनात, आपल्या व्यवहारामध्ये स्थान देणं ही स्थिरता नाही. केवळ मंडळीमध्ये गेली अनेक वर्ष रेग्युलर येऊन बसणे ही स्थिरता नाही. ही स्थिरता प्रभूला मान्य नाही. नामधारी मंडळांमध्ये आमच्यापेक्षा नित्य जाऊन स्थिर बसणारे लोक आहेत. प्रभू पौल जी स्थिरता या ठिकाणी सांगत आहे ती सैद्धांतिक आहे, ती नैतिक आहे, ती आध्यात्मिक आहे, ती आत्मिक स्थिरता आहे. जगाच्या प्रभावाला मी बळी न पडता माझे आध्यात्मिक सिद्धांत मी जतन करू नये. आज जे काही वारं बाहेर वाहतं मंडळीच्या बाहेर, त्या सगळ्या वाऱ्यांचा परिणाम मंडळीतील विश्वासणाऱ्यांवरती होतो आणि मग एका पैलूवरती, एका बिंदूवरती अनेक विश्वासणारे हात मिळवणी करतात. मंडळ्या हात मिळवणी करतात सिद्धांतांशी. त्याला स्थिर मंडळी म्हणत नाही, त्याला स्थिरता म्हणता येत. या दिवसात हा पैलू तपासणं आवश्यक आहे. आम्ही आमच्या व्यक्तिगत जीवनात, कौटुंबिक जीवनात, आणि जर आम्ही मंडळीचे पुढारी आहोत तर मंडळीच्या व्यवहारांमध्ये आम्ही पाहणं गरजेचं आहे की आम्ही इतर व्यवहारांशी हातमिळवणी केलेली आहे. तिसरा मुद्दा पौल आमच्या समोर ठेवतो त्या मंडळीविषयी वचन 7 मध्ये, त्यांच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हा शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले, दृढतेविषयी पौल या ठिकाणी सांगतो. कलेसे मंडळीमध्ये पौल कधीच गेला नाही, परंतु विश्वासणाऱ्यांकडून पौलाला त्यांची दृढता समजली. आणि या पत्रातून आणि इतर पत्रातून प्रेषितांनी, पौलाने विश्वासणाऱ्यांना विश्वासात व ख्रिस्ताबरोबरील नात्यात दृढ होण्याचा सल्ला दिलेला. म्हणजे एखादा विश्वासणारा ख्रिस्ती म्हणून मरू शकतो, पण कदाचित त्याच्या जीवन कालखंडामध्ये त्याचं ख्रिस्ताबरोबर नातं दृढ नसू शकतं. ही गंभीर गोष्ट आहे. जसं मानवी नात्यामध्ये जग आम्हाला एकमेकांचे मित्र, एकमेकांचे नातेवाईक पाहतो, परंतु त्या नात्यामध्ये दृढता नसू शकते. अशी अनेक नाते आम्ही पाहतो की जी दृढ नाहीत, परंतु जगाकरता ती उपस्थित आहे, उपलब्ध आहे. तसंच विश्वासणाऱ्यांचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नात्यामध्ये नसावं ही पौलाची अपेक्षा. पौलाने या पत्रातून अपेक्षा केली की तुम्ही प्रभू बरोबर आपलं नातं अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करा. मी विश्वासणाऱ्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी ती आहे. या जगामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडतो आणि ते पार पडत असताना सांसारिक असेल, आमची व्यावसायिक असेल, आम्हाला भौतिक प्रगती करायची आहे, आम्हाला आत्मिक प्रगती करायची आहे, वेगवेगळे प्रोजेक्ट आमच्या समोर आहेत. या सगळ्यामध्ये आम्ही एक महत्वाची गोष्ट विसरतो, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर नातं दृढ करा. आणि त्याचा परिणाम आमच्या आध्यात्मिक जीवनावर. हा मुद्दा समजवताना पौल झाडाचं वर्णन करतो त्या वचनात. म्हणजे जसं झाड जमिनीमध्ये घट्ट मुळावलेलं असतं, ते मुळावण्याकरता त्याची मुळं जमिनीत खोल जातात. जितकं खोल ते जमिनीत जातं तितके जमिनीतील जीवनसत्वे त्या झाडाला प्राप्त होतात आणि त्याची मुळे त्या जमिनीमध्ये घट्ट रोवली जातात. ते हलत नाही. पाऊस, वारा, वादळ याच्यामध्ये ते स्थिर राहतं. जसं एक झाड मुळावलेलं असतं, जसं एक झाड जमिनीत त्याचे घटक शोषून घेणारं असतं, तसं विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्तामध्ये असावं ही पौलाची अपेक्षा. आमचं नातं अधिक अधिक दृढ आणि गंभीर करणं ही आमची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर नात्यामध्ये आम्हाला वाढणं आवश्यक. जितका मी ख्रिस्ताला शोषून घेईन माझ्या जीवनात, तितका मी या जगामध्ये दृढ होत जाईल, माझं नातं दृढ होत जाईल. आमची सगळ्यात मोठी गरज प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरील नातं मजबूत आणि गहन करण्याची आवश्यकता आहे. ही सगळ्यात मोठी गरज आहे. कलेसे मंडळी खोट्या शिक्षकांनी आणि जगातील तत्वज्ञानी लोकांनी भरले होते, यांच्या घराण्यामध्ये होते.
अशा परिस्थितीमध्ये विश्वासणाऱ्यांपुढे अनेक आव्हानं होती. आणि या आव्हानांमध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय पर्याय नाही. हो, हे आम्हाला सांगत आहे. आज ही परिस्थिती तशीच आहे. आज तर अधिक वातावरण गढूळ होत चाललेलं आहे. भय आहे बाबा. ख्रिस्ती म्हणून आमचा द्वेष केला जातो. ख्रिस्ती म्हणून आम्हाला केवळ धर्मांतर नाही तर देशांतर केलेले लोक म्हणतात. ही एक मोठी समस्या आजच्या कालखंडामध्ये आहे. ती कदाचित येणाऱ्या कालखंडामध्ये अधिक तीव्र होईल, अधिक क्रूर होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही विश्वासामध्ये कसे जोडू? आम्हाला या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर अधिक गंभीर नातं बनवावं लागेल. पौलाची अपेक्षा आहे की ख्रिस्ताबरोबर नातं दृढ करणे म्हणजेच ख्रिस्ताने जी सिद्धांत आम्हाला शिकवले, तत्वे आम्हाला शिकवले, प्रिन्सिपल्स किंवा डॉक्टर्स शिकवली, त्याच्या वचनातून आमच्या समोर आले, त्यांना आमच्या जीवन कालखंडामध्ये चिकटून राहा, त्याचं अनुकरण करणं, आमच्या जीवनात, व्यावहारिक जीवनात त्याचं पालन करणं, ही प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेली सगळ्यात मोठी सुंदर भेट आहे विश्वासणाऱ्यांकडून मिळाली. ज्यावेळेस मी या भ्रष्ट जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या विचारांना धरून जगतो, चिकटून जगतो, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव मी करतो. मला जगातील इतर लोकांप्रमाणे झेंडे घेऊन ओरडण्याची गरज नाही. मोठे लाऊडस्पीकर लावून मला किंचाळण्याची गरज नाही. या सगळ्या धावपळीमध्ये, या सगळ्या गोंगाटामध्ये प्रभू त्या विश्वासणाऱ्याची अपेक्षा करतो की तो माझ्या सिद्धांतांना आणि तत्वांना धरून आहे. कलसे मंडळी तशी होती. नॉस्टिक पंथाचे लोक होते कलसे. त्यांचा खूप मोठा प्रभाव होता. खूप श्रीमंत होते ते विचारवंत होते. जगातील सगळ्या विचारवंतांचा अभ्यास ते करत होते. अशा परिस्थितीमध्ये रोज आव्हानांना तोंड द्यावं लागायचं कलसे. परंतु त्यांचं नातं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर दृढ असल्यामुळे त्या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये टिकून राहिले. पौला ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि पौल त्यांच्याकडनं अपेक्षा करतो, मला आनंद वाटला तुमची विश्वासामधील दृढता पाहून, मला आनंद वाटला तुमचा विश्वासामधील स्थिरपणा पाहून, मला आनंद वाटला तुमच्या विश्वासातील व्यवस्थितपणा पाहून. परंतु तरी देखील तो बोध करतो की तुम्ही अधिक त्याच्यामध्ये वाढत जा, तुमचं जीवन अधिक अधिक व्यवस्थित म्हणजे अधिक अधिक शिस्तबद्ध होत जावं. प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेली सगळ्यात मोठी भेट आहे शिस्तमय जीवन. तुमचं जीवन अधिक अधिक त्याच्या वचनांमध्ये स्थिर होत जावे, सगळ्या वादळांना झेलणारे व्हा. प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेली सुंदर भेट आहे प्रभू आमच्या. तुमचं जीवन अधिक अधिक दृढ होत जावे, त्या वृक्षाप्रमाणे मुळावलेले होत जावे. अशी मंडळी प्रभूच्या अपेक्षितली मंडळी आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करतो. जितकं आमचं नातं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर दृढ होईल, तितके आम्ही व्यक्तिगत खाजगी जीवनात आणि आध्यात्मिक जीवनामध्ये शिस्तबद्ध बनत जातो. जितकं माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर दृढ होत जाईल, तितके जगातील विचार मला विचलित करणार, ती स्थिरता मला प्राप्त होईल. जितकं नातं माझं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर गंभीर आणि दृढ होईल, तितका मी त्या वृक्षाप्रमाणे त्याच्या वचनात, त्याच्या सिद्धांतात, त्याच्या जीवनात मुळावलेला होत जाईल. अशी मंडळी आणि असा ख्रिस्ती विश्वासणारा प्रभूला पाहू इच्छितो, प्रभू पाहू इच्छितो. प्रभूची अपेक्षा आहे तुमच्या आणि माझ्याकडे. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू या भ्रष्ट, गोंधळलेल्या, भयग्रस्त वातावरणामध्ये आम्हाला सांत्वन देतो. कलसे मंडळी ह्या प्रांतामध्ये, कलसे मंडळी या वातावरणामध्ये टिकून राहू शकली प्राण. तुमच्या आणि माझ्याकरता देखील एक आव्हान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर नातं आम्ही अधिक दृढ करू आणि या जगातील सगळ्या आव्हानांना आपण तोंड देत प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करत राहू.